महारेराने काल तब्बल 11,000 प्रकल्पांना लॅप्स नोटीस पाठवल्या. त्यातल्या एकट्या पुण्यातल्या 3406 नोटिसेस आहेत. म्हणजे ह्या नोटीस अशासाठी पाठवल्या जातात जर महारेरा त्या संबंधित बिल्डरनी 3 महिन्यात ती माहिती अपडेट केली नाही महारेराकडे त्या प्रोजेक्ट संबंधीची, म्हणजे कम्प्लिशन सर्टिफिकेट असेल किंवा इतर आणखीन काही एनओसीचे ते जर महारेरा ते प्रोजेक्ट रद्द करू शकतं. महारेरा तो अधिकारी त्यानुसार ते 10,000 प्रकल्प नोटिसा पाठवल्या. त्यातले पुण्यातले 3406 प्रकल्प आहेत आणि जर 30 दिवसात त्याची त्यांनी माहिती अपडेट केली नाही महारेराच्या वेबसाईटला तर ते सगळे प्रकल्प रद्द होऊ शकतात. असे शेकडो प्रकल्प रद्द झालेले आहेत महारेराचे. पण ह्या रद्द झालेल्या प्रोजेक्टचं पुढं काय होतं? त्या प्रोजेक्टमध्ये ज्या ग्राहकांनी ज्यांना घर घ्यायचं त्यांनी पैसे गुंतवलेत, त्यांना फ्लॅट मिळालेत का? फ्लॅट नाही मिळालेत, मग त्यांनी भरलेल्या पैशाची वसुली कशी होणार? त्यांची वसुली खरंच नेमकं कोण करतं? कारण महारेरा एक न्यायमंडळ आहे, ज्युडिशियल बॉडी आहे, ते निकाल देतं, पण ती वसुली करण्याच्या पुढची जबाबदारी ती महसूल प्रशासनाची आहे. ती वसुली खरंच होते का? तर आपल्यासोबत हे सगळे तक्रार आहे, म्हणजे केस स्टडीज म्हणून घेऊ आपण. यांची आज किती 2015 पासून हेलपाटे मारतात महारेराच्या ऑफिसला तिकडे महसूलला, पण एकाची वसुली झालेली नाही. मला सांगा, तुमचं नाव सांगा आणि किती दिवसापासून तुम्ही चक्र मारता, कुठल्या प्रोजेक्ट? माझं नाव अनिस खलील जिक्रे आहे. मी एक टेलर काम करतो आणि 2012ला आम्ही बुकिंग केलं होतं. कुठं? ऑरा सिटी म्हणून आहे, त्याचं नाव आता भगवती इन्फ्रा ठेवलेलं आहे त्या बिल्डरने. तर त्या ऑरा सिटीमध्ये चांगली स्कीम बघून मी बुक केलं होतं आणि बुक करताना मला बरेच फॅसिलिटी दाखवल्या होत्या. 43 अमेनिटीज दाखवल्या होत्या त्यांनी आणि 2014ला तुम्हाला ताबा देऊ म्हणून त्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. ताबा मिळाला की नाही? ताबा अजिबात मिळाला नाही. 2016 पर्यंत ताबा नव्हतं मिळालं. काम अपूर्ण झालं होतं. लिफ्ट नव्हती, जिना नव्हता, काहीच नव्हतं, प्लास्टर नव्हतं त्याला. त्यावेळेस त्यांना आम्ही जाब विचारलं तर त्यांनी काय म्हणले की तुम्ही किती पैसे गुंतवले आतापर्यंत? मी सगळे पैसे दिले सर त्यांना. किती लाख? मला 14.25 लाख रुपये सगळं म्हणून दिले मी. घर मिळालं का ताब्यात? अजिबात नाही. घर ताबा नाही मिळाला आणि काहीच नाही. तर त्यावेळेस महारेराकडे आले. महारेराने काय सांगितलं? महारेराकडे आम्ही 2017ला आलो. त्यावेळेस त्यांनी आम्हाला 18ला निकाल दिला. 8 जून 2018ला निकाल दिला आणि निकाल आमच्यातर्फे लागला. मग त्याच्या पुढे आम्ही त्यांनी तहसीलदारला वगैरे पाठवले, कलेक्टरना पाठवले. कलेक्टरने तहसीलदारला पाठवले रिकव्हरीसाठी आणि मग त्यांच्याकडे आम्ही वारंवार चक्र मारत होतो. तर त्यांनी अद्याप आम्हाला काही रिस्पॉन्स दिला नाही. अजिबात नाही. 1 रुपया मिळाला नाही. आणि नंतर तर तहसीलदारांच्याकडे आम्ही गेलो. तहसीलदार आम्हाला अजिबात दाद देत नाहीये आणि कलेक्टर साहेबाकडे गेले तर ते तर उभे सुद्धा करत नाहीये. ही एक केस आहे. आमची परिस्थिती अशी झाली सर, आता आत्महत्या करायची वेळ आलेली आहे. असं वाटतं आत्महत्या करावं. कारण आता ज्यावेळेस आम्ही 2012ला बुक केलं होतं त्यावेळेस बाकीच्या फ्लॅटची किमती होत्या 15-16 लाखाला. आम्हाला तिथे कोणी राहतं का? ती साईड बंद पडली नाही. कदाचित लोक राहतात, त्यांना जे दिलेले आहेत ते काही लोक राहतात. पण तुमचे फ्लॅट तसेच? आमचे फ्लॅट अर्धवटच आहे, अजूनही अर्धवटच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आता आम्ही बाहेर कुठं घ्यायला गेलं तर आता तिथं 40च्या पुढे किमती झाल्याच आहेत. आणि बँकेचं कर्ज होतं ते इकडून तिकडून जमा करून आम्ही ते फेडलं म्हणजे त्यांनी नोटीस पाठवले होते. ही एक केस नाही, अशा अनेक केसेस आहेत. तुमचं नाव सांगा, तुमची केस काय? माझं नाव आहे राहुल रवींद्र पाटील. मी आणि माझा एक मोठा भाऊ हेमंत रवींद्र पाटील, आम्ही दोघं भावांनी मिळून 2012 साली शिक्रापूर औरा सिटी येथे 2 BHK बुक केला होता. रांजणगाव एमआयडीसी जॉब भेटूया अशा हिशोबाने आम्ही त्या एरियाला निवडलं होतं महागाईच्या दृष्टिकोनातून. मग आम्हाला सांगण्यात आलं की 2014ला तुम्हाला ताबा देऊ. 2014ला ताबा मिळाला नाही. आम्ही वारंवार आमच्या हातातल्या नोकऱ्या सोडून तिथं चक्रा मारायचो फॉलोअपसाठी. आम्हाला बिल्डरांनी तशी काही दाद दिलेली नाही. शेवटी आम्हाला कोर्टाच्या पायरी चढायला लागल्या. कोर्टाचे निर्णय मिळता नाकीनो आलो. पुन्हा शिवाय आम्हाला एक्झिक्युशन लेवलला जायला लागलं. यांच्या बेसिक ऑर्डरवरती काम झालेलं नाही, अजिबात हालचाल झालेली नाही. एक्झिक्युशन ऑर्डरची ऑर्डर सुद्धा पैसे भरले तुम्ही? आम्ही साहेब भरपूर भरले, जवळपास 15 ते 16 लाख रुपये भरले आणि त्याच्यावरती व्याज भरतोय बँकेला. आजही आमचा न चुकता 10 तारखेला नाही साहेब, अर्धवट सापडा. आम्हाला 13 वर्ष झाले साहेब आतापर्यंत पूर्ण. या घराच्या भरोशी आमचे लग्न झाले तर आम्हाला गिल्ट वाटते
का आमच्या बायकांना काय सांगावं, आमच्या सासऱ्यांना काय सांगावं. म्हणजे घराचा ताबा नाही आणि पैसे तर गेले. हो. आणि प्रशासन काय म्हणतं आता महाराष्ट्राकडे आलते काय सांगा? प्रशासनाशी वारंवार आम्ही फॉलोअप घेतलेले, आमच्याकडे कागदपत्र आहेत फॉलोअप घेतलेल्याचे. आम्ही त्यांना पहिल्यांदा भेट घेतलो होतो, ते म्हणायचे की बाबा तलाठीकडे पेंडिंग आहे, त्याला माहितीचा अहवाल मागितलाय. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही निखडून काढल्या, 2-3 वर्ष कंटिन्यू फॉलोअप घेतले. हे ऑक्शन लेवलपर्यंत आलं तरी सुद्धा काय म्हणतात की एसबीआयने आडकाठी घेतली आहे. तहसीलदार हे जिल्हाधिकारी वैयक्तिक याच्यामध्ये लक्ष टाकत नाहीत, एसबीआयशी कॉन्टॅक्ट करत नाहीत, वैयक्तिक ते आमच्या मॅटरसाठी याच्यामध्ये काहीच प्रयत्न करत नाहीत. म्हणजे अडचण काय होते माहितीये का, जर समजा ती प्रॉपर्टी महाराष्ट्राच्या न्याय निवडीनुसार ऑप्शनला गेली तर ज्या बँकेने त्या बिल्डरला कर्ज दिलेलं आहे ती बँक तिथं आक्षेप घेते आणि अगोदर आमची वसुली करून द्या आणि मग यांचे पैसे बिचारे तसेच लटकून राहतात. मग हे वकील साहेब मला सांगा, असे किती केसेस आले तुमच्याकडे? माझ्याकडे आतापर्यंत 17 केसेस आले त्याच प्रोजेक्टमधल्या. याही लोक तब्बल 2017 साली आम्ही रेराकडे गेलो होतो, सेक्शन 18 आली रिकव्हरी विड्रॉलसाठी आणि रिकव्हरी ऑफ मनी ऑफ त्यासाठी. किती साधारण पैसे अडकले? ह्यांचे सर्वांचे मिळून साधारण 5.5 कोटी रुपये अडकलेले आहेत. हे अद्यापपर्यंत रेराने रेरानंतर एकदा त्या प्रोजेक्टमधून आम्ही रेराकडून ऑर्डर करून झाली तर रेरा त्याला कुठलीही दाद देत नाही. नंतर आम्ही एक्झिक्युशन झाल्यानंतर रेरा म्हणतं की तुम्ही महसूलकडे जा, तिथून रिकव्हरी करून घ्या. महसूल जिथं तहसीलदार जे ऑर्डर करतात ते तहसीलदारांनी हे सगळं प्रकरण ती नोटिसा त्या कोण तो बिल्डर होता त्याला पाठवल्या. त्या बिल्डरला नोटिसा पाठवून देखील त्यांनी काय ती रिकव्हरी केली नाही, पैसे दिले नाहीत. ह्या लोकांचे पैसे दिले नाहीमुळे आम्ही ते परत कलेक्टरांकडे आलो. कलेक्टरांनी आमच्या कुठलीही ह्या लोकांना कोणती दाद दिली नाही. ते दाद दिली नसल्यामुळं अद्यापपर्यंत ह्या लोकांचे पैसे तसेच रांगडे अडकून पडलेले आहेत. मग ते काय चेक पण दिले तुम्हाला? त्यांनी इन बिटवीन काय झालं की तहसीलदारांच्या माध्यमातून आम्ही त्या बिल्डरसोबत काही तडजोडी केल्या कारण ही प्रोजेक्टच आम्ही तो ऑप्शनला काढला होता. ह्या लोकांची त्या सातबाऱ्या सदरी नाव लागलं, म्युटेशन एंट्री पडली आणि नंतर तहसीलदारांच्या मध्यस्थाने आम्ही त्या बिल्डरसोबत बसलो. बिल्डरांनी पैसे देण्याचे मान्य कबूल केलं. त्याप्रमाणे बिल्डर कलेक्टर ऑफिसमध्ये आला आणि त्यांनी तिथं 6.5 लाखाचे प्रत्येकी सगळ्यांना चेक दिले. ते चेक दिले आणि ते आठवड्याभरात तुम्ही बँकेत जमा करा असं आम्हाला हमी दिली. त्या हमीप्रमाणे ह्या लोकांनी पैसे ते चेक जमा केले प्रत्येक बँकेत. ते शॉकिंगली सरप्राइझिंगली ते चेक सगळे बाउन्स झाले आणि ते बाउन्स झाल्यानंतर त्या बिल्डरला आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण बिल्डरने अद्यापपर्यंत आम्हाला कोणताही संपर्क साधून दिला. तो अद्याप सगळ्या प्रत्येक गोष्टीकडे तो दुर्लक्ष करीत राहिला. नंतर ह्या संदर्भात आम्ही कलेक्टरांना भेटायला गेलो. तत्कालीन कलेक्टर होते, त्यांना भेटायला गेलो तर कलेक्टर म्हणले की मी पाहून घेतो. आम्ही म्हटलं की हे किती वेळात टाइम बाउंड काहीतरी ठरला असेल तर टाइम बाउंड मला सांगाल की किती वेळात हे सगळी रिकव्हरी पूर्ण होईल. ते म्हणले तुम्ही इथं थांबायचं नाही, तुम्ही इथून निघून जा, आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो, तुम्हाला कळवतो. तर त्यांना आम्ही त्यासाठी आज महाराष्ट्र कशाला आले? रेराकडे आम्ही ह्या संदर्भातच आलो होतो की आमच्या ह्या प्रकरणाची पुढे काही होणार आहे की नाही. ह्या जी काही रिकव्हरी ह्या लोकांची राहिलेली आहे, तब्बल 2012 साली ह्या लोकांनी फ्लॅट बुक केले होते. 2024 संपत आलाय. तब्बल 13 वर्ष झाले हे लोक त्या फ्लॅटसाठी झगडत आहेत. एकतर त्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट घेतल्यामुळे ह्या लोकांना दुसरीकडे कुठलीही बँक उभं करत नाही, कुठलीही फायनान्शियल इन्स्टिट्यूट ह्यांना उभं करत नाही. त्यामुळे ह्या दोन्ही द्विध आहेत. हे लोक अद्यापर्यंत फ्लॅटचे पैसेच भरत आहेत पण तो फ्लॅटचा ताबा अद्यापर्यंत मिळाला नाही. रेरा नेहमीप्रमाणे रेरानी काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती ह्या रिकव्हरी संदर्भात. त्या नोडल अधिकाऱ्यांवर पूर्ण महाराष्ट्राचा लोड असल्यामुळे ते काही रिकव्हरी करू शकत नाहीत आणि कायद्यातच फार कमकुवत तरतुदी असल्यामुळं रेराच्या कायद्यातच फार कमकुवत तरतुदी असल्यामुळे ह्या लोकांना त्यातनं रिकव्हरीच होत नाहीये. कारण प्रत्येक बिल्डरने रिकव्हरी नाही झाली तर त्याच्यावर शिक्षा काहीतरी असेल ना? काहीच त्यात तरतूदच नाहीये. ज्या रिकव्हरी झालेल्या आहेत त्या बिल्डर सपोज काय झालं ह्यांचं एक उदाहरण घेऊयात. प्रॉपर्टी सील येस, ह्यांची प्रॉपर्टी आम्ही सीज केली. त्या प्रॉपर्टीला आम्ही ऑप्शनला प्रॉपर्टी काढली तर त्या बिल्डरनं त्या 2011 सालीच प्रोजेक्टला काही स्टेट बँक ऑफ इंडियाचं काही लोन घेतलं होतं. स्टेट बँकेमध्ये पडतात, बँकामध्ये पडतात आणि बँकेने मधून काय केलं की बँकेने लोन प्रोजेक्ट लोन दाखवलं. बँकेने अद्यापर्यंत त्याची रिकव्हरी केली नाही. ज्यावेळी आम्ही ऑप्शनसाठी जातो लगेच बँक उभं राहते आणि इतर वेळी बँक शांत राहते. म्हणजे ह्यात बँकेचं पण मिलीभगत आहे की काय असं आम्हाला शंका येते. त्यामुळे ह्या सगळ्या दोन्ही द्विधेत आम्ही अडकलेलो आहोत. असं आता महाराष्ट्राचे अधिकारी आहेत की? महारेराचे आम्ही तब्बल ह्या 6 वर्ष झाला आम्ही ह्याचा फॉलोअप घेतोय. आता आम्ही इथं आलो होतो तर ह्यांनी आम्हाला तकलादू कारणं दिली
ते म्हणतात की महाराष्ट्राचे इथले जे कोणी अधिकारी होते जाधव म्हणून ते रिटायर्ड झालेत आणि ते आता येऊ शकत नाही. बरं, ह्या अगोदर देखील इथं जर कुणी रेराचा कोणी एखादा कंप्लेंट तक्रारदार आला तर हे लोकांना भेटण्यासाठी कुणी इथं त्यांच्या शंकेचं निरसन करायला इथंही कुणी उपलब्ध नसतं. इथं जर फोन केला तर ते फोन उचलत नाहीत. त्यामुळं हे सगळं त्रांगड हे रेरा फक्त दाखवण्यापुरतं काम करतंय की आम्ही हे करतोय, ह्या नोटिसा काढल्या, बिल्डरवर ही कारवाई केली. हे फक्त पेपरमध्ये बातम्या देण्यासाठी आणि न्यूज चॅनलला बातम्या देण्यासाठीचं काम आहे. बाकी इथं प्रत्यक्षात वसुली शून्य आहे. किती टक्के आतापर्यंत आहे का आपल्याकडे? आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे अप्रॉक्सिमेटली ह्या पुणे जिल्ह्यातलीच 500 कोटीची आसपास मागे पुढे होऊ शकतं. 500 कोटीच्या आसपास रिकव्हरी लोकांची राहिलेली आहेत. लोकांची रिकव्हरी होत नाहीयेत. लोक झाली किती? आतापर्यंत 200 कोटी झाली असेल असं माझ्या माहितीप्रमाणे काही आहे. पण तो पण आकडा अगदी अधिकृत नाही. वसुली होत नाही होती साहेब. आता याच्यामध्ये कोर्ट कचेरीत आम्ही ना आमच्या दैनंदिन कमाईतला हिस्सा इतका घालवला की अक्षरशः एवढ्या वर्षात आमचे 2 ते 3 लाख रुपये वैयक्तिक गेले साहेब. याच्यामुळे सलग 5 ते 6 वर्ष झाले मी 50 किलोमीटर सायकलने कामावर जाणं येणं करतो साहेब. मुलांच्या शिक्षणाला पैसा पुरत नाही साहेब. माझे नुसते घराची कर्ज नाही, ह्या सगळ्यामुळे मला असंख्य कर्ज वाढले साहेब. फार प्रेशर एका घराच्या स्वप्न पूर्ण करण्याच्या खूप कर्जबाजारी झाली साहेब. उडादानी अवस्था काय असते? फार कठीण आहे साहेब. घरच्यांना सांगू शकत नाही. आणि रेरा दखल घेतात नाही साहेब, आम्ही इथे खूप वेळा येऊन भेटलोय. जाधव साहेबांना वैयक्तिक मी ऑर्डर घेऊन येऊन भेटलो. ते म्हटले आम्ही ऑर्डर काढून द्यायचं काम केलंय, आता तुम्ही आणि तो जिल्हाधिकारी बघा. म्हणजे खरी अडचण काय माहितीये का लक्षात आले प्रेक्षको? रेरा फक्त ऑर्डर काढतं, वसुली ते महसूल प्रशासन करून द्यायची. महसूल प्रशासन फक्त नोटिसा काढतं, पण प्रत्यक्षात वसुली काही होत नाही. हे एक उदाहरणादाखल आहे. म्हणजे आज 2012 पासून हे बिचारे चक्रा मारतात रेराच्या ऑफिसला, तिकडे महसूलला, पण प्रत्यक्षात त्यांची वसुली काही झालीच नाही. एक उदाहरण केस आहे. इतरही केस कदाचित असंच असू शकतं. त्यामुळे जे काय महारेरा टिमकी मिरवतं की आम्ही 11,000 प्रोजेक्टला नोटिसा काढल्या, एवढे रद्द केले, पण प्रत्यक्ष ग्राउंड रियालिटी काय ही अशी अवस्था आहे. म्हणूनच काही उपयोग नाही होत. नुसतं महारेरा नोटिसा काढतं, कागद घोडे नाचवतं, पण प्रत्यक्षात हे गोरगरीब ज्यांनी फ्लॅटमध्ये पैसे गुंतवले स्वप्न म्हणून. अजून भाड्यानं राहतो सर मी. अजून बावधनमध्ये भाड्यानं राहतो आणि भाडं भरणं आता इतकं कठीण झालं. भाडे इतके वाढलेत की भाडं भरणं पण कठीण झालं. मी टेलर काम करतो साहेब, मजुरी करतो. सर वैयक्तिकदृष्ट्या एका नुकसानामुळे आमचं वैयक्तिक जीवनामध्ये खूप नुकसान झालेलं आहे. आर्थिकदृष्ट्या आम्ही ह्या रेरा ऑर्डरचे पैसे जरी मिळाले भविष्यात तरी खूप लॉसमध्ये राहणार आहोत. या संदर्भात साहेब ह्या लोकांनी अगदी हायकोर्टपर्यंत मजल मारली, हायकोर्टपर्यंत गेले. हायकोर्टमध्ये पण तब्बल 1.5 वर्ष झाले, ह्यांची तारीखच पडत नाहीये. म्हणजे ह्यांनी जायचं कुठं हा मोठा प्रश्न पडला. आणि हे दोघं फक्त उदाहरण आहेत. यासारखे अजून 16 लोक आहेत की जे आज येऊ शकले नाहीत खरं तर कन्याच्या कामामुळं. तर ह्यांना घर चालवणं मुश्किल झालेलं आहे. त्यामुळे रेराने ह्याची खरं तर दखल घेऊन कायद्यात काहीतरी नवीन तरतुदी करणं गरजेचं आहे. आमच्यामध्ये सर 3-4 जण फार एजेड साहेब, अक्षरशः बोनस लाईफ जगताय साहेब. अवस्थाच म्हणून मी रेरांच्या अधिकारी रिटायर झालेले सांगण्यात आलं. मी भेटण्याचा प्रयत्न केला. जाधव साहेब रिटायर झालेत. दुसरे आता म्हणे 1 तारखेनंतर येतील. रेराच्या पीआरओना फोन केला तेव्हा रेरा फक्त न्याय न्यावडा येतं, पुढे वसुलीचं काम प्रशासनाचं आहे, त्याचा आमचा काही संबंध येत नाही. हे थोडक्यात हात वर करून मोकळी होते ही सगळी सिस्टीम आणि भरडला जातोय सामान्य ग्राहक. सामान्य ज्याचं घराचं स्वप्न आहे, स्वप्न तर काही पूर्ण होत नाही, वरनं तो लुटला जातोय, नागवला जातोय या सिस्टीमकडनं. याची जबाबदारी कोणाची याचं उत्तर प्रशासनाला आणि सरकारला द्यावंच लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.